आज अचानक माझं आणि पंकज दादाचं आत्याकडे जायचं ठरलं होतं. नितेश दादा तर घरी आलाच होता. मग त्याच्यासोबत निघालो आत्याकडे जायला. वाटेत त्याने आम्हाला उसाचा रस प्यायला दिला. आता ऊन इतकं वाढलंय की लाईट नसली की हालत बेकार होऊन जाते. आता लाईट तर नव्हतीच म्हणून दादा वहिनीने अशी झाडाखाली खाट टाकून बसण्यासाठी नियोजन केलं होतं. एसी मध्ये बसून पण इतकं थंडगार वाटत नसेल तितकं इथे बसून वाटत होतं. मग दादा घेऊन आला होता कोल्ड्रिंक पीत पीत गप्पा मारत बसलो होतो. थंड पिलं आणि मग जेवायला बसलो. वहिनीने जेवायला केले होते माझे आवडते वरण भात आणि चिकन. मला तर असं बाहेर बसून जेवायला खूपच जास्त आवडतं आणि इथे बसून जेवताना असं फील झालं की आम्ही वनभोजनला आलोय. जेवताना सुद्धा विलास दादाची कॉमेडी काही संपायचं नावच घेत नव्हती. जेवण झाल्यानंतर दादाने देसी जुगाड वापरून कूलर चालू केलं. हे जे दादाने देसी जुगाड वापरून स्प्रिंकल बनवले होते ना, जेव्हा पण वारा येत होता ना ते पाण्याचे थेंब अंगावर उडत होते आणि इतकं भारी वाटत होतं ना की लाईट आली नाही तरी